गणेश उत्सवामध्ये नैसर्गिक गुलाल कसा बनवायचा? जसं प्रत्येक वेळेस आपल्याला वाटतं की कुंकू हा नैसर्गिक असावा, प्रत्येक गोष्ट नैसर्गिकच असते, परंतु त्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा केमिकल ऍड न करता आपल्याला गणपतीसाठी गुलाल कसं बनवायचा, चला तर युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. बघा, मी प्रत्येक वेळेस भगवंताच्या पूजेमध्ये सगळं शुद्धीकरण पावित्रीकरण असावं आणि जे शास्त्र शुद्ध पद्धतीने आपल्या भारतीय पद्धतीने जे जे चलत आलेलं आहे त्या पद्धतीने भगवंताची पूजा व्हायला पाहिजे. मग ते पूजेमधला कुंकू असो, कुंकू हळदीचा असावा. आपण जे कुंकू वापरतो ते केमिकलचं असतं, आपण कायम सांगत असतो, त्याने कुंकुमार्चन देखील लागू होत नाही. हळदीचं कुंकू असावा, भगवंताचं मळवट भरताना चंदनाचा मळवट असावा. अशा विभिन्न गोष्टी आज या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला देत आहे. आणि गणपतीचा जो गणेश उत्सव आहे तो केमिकल रहित व्हावा, नैसर्गिक व्हावा. जसं शाडू मातीचे गणपती बनवले जातात, जेणेकरून प्रकृतीला किंवा आपल्या शरीराला इजा होणार नाही, किंवा आपण जे भगवंत पूजत आहोत त्या भगवंतापर्यंत आपली सेवा पोहोचावी. म्हणून आपण नैसर्गिक पद्धतीने विदाऊट केमिकलचा गुलाल कसं बनवायचा ते जाणून घेऊया. चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण सविस्तर माहिती देत आहे आणि जशी मी प्रोसेस करणार त्या प्रोसेसनुसार तुम्ही पुढे प्रोसेस करा. नमस्कार, गणपती गजराज बसणार आहेत आणि गुलाल जे बनवायची प्रोसेस आहे त्याच्यासाठी आपल्याला लागणारे वस्तू कोणकोणत्या आहेत. आता सर्वप्रथम आपल्याला बीट घ्यायचंय, जे खाण्याचाच एक पदार्थ आहे, आणि त्याच सोबत आपल्याला हे मक्याचं पीठ म्हणजे कॉर्नफ्लॉवर आपण घेतलेलं आहे. मित्रांनो बघा, या दोनच वस्तू ज्या आहेत त्याच्यापासून आपण जे गुलाल आहे, नैसर्गिक गुलाल, ते बनवणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं, हे बीट जे आहे ते सोलून घ्यायचं आहे. ओके, जितक्या चांगल्या पद्धतीने आपण बीट सोलणार आणि त्यातला रस आपण जसं काढणार, या रसामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी किंवा कुठल्याही प्रकारचा रंग केमिकल ऍड करण्याची कुठलीही गरज नाहीये. फक्त छान सोलून घ्यायचंय आणि आपल्याला त्याचा रस काढायचा. हे रस तुम्ही मिक्सरमध्ये वाटून काढू शकता किंवा किसून रस काढू शकता. तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं काढायचंय तसं तुम्ही काढायचं. मित्रांनो, नैसर्गिकता आणि निसर्गापासून बनलेल्या गोष्टी आपल्या शरीराला, आपल्या कपाळाला, आपल्या अंगाला जो गुलाल असतो, गणेश उत्सवामध्ये जो गुलाल उडवला जातो तो जास्तीत जास्त गुलाल जो आहे तो हा केमिकलचा असतो. त्यांनी कुणाचे डोळे जातात किंवा बऱ्याचशा गोष्टींचा जे आहे तो त्रास होतो. एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाची शोभा वाढवावी याचाच आपण प्रयत्न करायचा आहे. या गुलालामध्ये आपण सुगंधित अत्तर देखील मिक्स करणार आहोत. आपल्याला जो कोणता अत्तर आवडत असेल, जो कोणता फ्लेवर आवडत असेल तो आपण याच्यामध्ये ऍड करू शकतो. याच सोबत गुलाबाच्या पाकळ्या देखील आपण याच्यामध्ये टाकू शकतो, परंतु साध्या सोप्या पद्धतीने जे गुलाल तयार होतं मी तुम्हाला दाखवत आहे. अशा प्रकारे आपण जे हे बीट आहे त्याचा रस काढून घेतलाय आणि हे रस थोडं जे आहे ते याच्यात आपल्याला ओतायचं आणि मिश्रण करायचं. जसं आपण पीठ मळतो त्या प्रकारेच हे आपल्याला फक्त सोडायचं. जसा गुलालाचा रंग असतो अगदी तसाच रंग तुमच्या समोर येतोय. बघा मित्रांनो, जितकं नैसर्गिक गोष्टी आपल्याला वापरता येतील तेवढ्या नैसर्गिक गोष्टी वापरण्याचा प्रयत्न करा. प्रकृतीत परमेश्वराचा वास असतो असं मी तुम्हाला कायम सांगत आलो आहे. आणि 2 हाताने आपल्याला हे चोळून घ्यायचं. बघा, अशा प्रकारे मी ताट जरा थोडं छोटं घेतलंय, तुम्ही थोडं मोठं देखील घेऊ शकता. अशा प्रकारे नैसर्गिक गुलाल जो आहे तो आपण आपल्या घरच्या घरी बनवू शकतो. याचा रंग तुम्हाला आणखीन डार्क करायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही आणखीन एखादा बीट जे आहे ते टाकू शकता. याला जितकं आपण मळणार त्याचा तेवढाच रंग जो आहे तो निखरत असतो. आणि याला काही जास्त वेळ उन्हात ठेवायची गरज नाही. आपण सावलीत जरी याला वाळवलं तर अतिशय सुंदर सॉफ्ट असा गुलाल जो आहे तो बघा रेडी आहे. आणि याच्यामध्ये आपण अत्तर कालू शकतो. याच्यामध्ये तुम्हाला जे काही कालवायचं ते तुम्ही तुमच्या घरी कालू शकता, जेणेकरून गणपतीच्या मूर्तीला गुलाल वाहताना आपल्या हाताला काच
केमिकल अशा गोष्टी लागणार नाही. नैसर्गिक पद्धतीचे आपण खातो, जे आपलं शरीर पचवतं, अशा गोष्टीपासून बघा सुंदर असा गुलाल मी तयार केलाय. आणि या गुलालाला आपल्याला काय करायचंय, आता याच्यानंतर आपण याला चाळून घेणार आहोत. आपण आता चाळण घेतलेली आहे. चाळणीमध्ये थोडं 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 जसं आपल्याला हे चाळता येईल तसं चाळायचंय. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला अत्तर कालवायचंय तर अत्तर वगैरे जे आहे ते आधीच चाळायचं किंवा आधीच त्याच्यामध्ये कालवून घ्यायचं. चाळायच्या आधी गुलाल बारीक होण्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करणं गरजेचं आहे. आणि हे करत असताना फॅन जे आहे ते फॅन वगैरे जे आहे ते जास्त लावायचे. अशा प्रकारे आपण पूर्ण हे चाळून घेणार आहोत. जे खडे किंवा मोठं पण जे राहतं ते आपल्याला काढून घ्यायचं. किंवा अशाच प्रकारे या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डी इथनं मी तुम्हाला भगवतीशी आणि भगवंताच्या सेवेचे जे मार्ग आहे ते देत आलो आहे. आणि आता मी तुम्हाला याच्यानंतर कुंकू कसा बनवायचा ते देखील सांगणार आहे. तर हा व्हिडिओ झाल्यानंतर हा चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि घरातल्या ज्या ज्या पूजेच्या वस्तू आहेत ते नैसर्गिक पद्धतीने कसे बनवायचे ते अवश्य तुम्हाला रोज मार्ग दिला जाईल. बघा आता हा जो बाकीचा भाग उरलाय तो आपण काढून घेऊया, कारण की हा काय मऊ होणार नाही. आणि काहीच नाही, अजिबात तिखट लागत नाही किंवा काही नाही, किंवा लगेच अंगावरून निघून जाणारा हा गुलाल नैसर्गिक पद्धतीने आपण तयार केलाय. पुणे, मुंबई, अहिल्यानगर जिथं जिथं मोठ्या प्रमाणात हे भगवंताचा उत्सव होतं, गणेश उत्सव होतं, त्यांनी अवश्य असा गुलाल बनवा. कृपया करून काच किंवा कुठल्याही केमिकलचा वापर करू नका. आपल्याकडून पाप पातक होईल याचा आपण भागीदारी व्हायचं नाही. जेवढं पुण्यकर्म करता येतील तेवढं तुम्ही करायचं. आणि भगवान गणपतीला जे मोदकाचं नैवेद्य केलं जातं ते मोदक किती प्रकारचे आहेत, कसे आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मोदकाची कहाणी देखील आहे ती मी तुम्हाला पुढच्या जो व्हिडिओ असेल त्याच्यात सांगणार. अशा प्रकारे आपला गुलाल जो आहे तो रेडी आहे. अतिशय सॉफ्ट, अतिशय सुंदर आणि अतिशय भगवान गणपतीला प्रिय असणारा हा गुलाल. गुलाल कुठल्याही उत्सवात तुम्हाला वापरायचा असेल तर अशा पद्धतीने बनवा. घरात तुम्हाला पूजा स्थानी करायचं असेल असं बनवा. आणि जर तुम्हाला मक्याच्या पिठामध्ये नसन करायचं तर अबीर नावाची भस्माची भुकटी मिळते त्याच्यामध्ये करायचं. परंतु हा बघा अशा प्रकारे एकदम सॉफ्ट असा गुलाल जो आहे तो तयार झालेला आहे. ओम काही